नमस्कार. मी जयश्री तोरडमल. आज आपला विषय आहे, घरातला विषय कोणताही बाजारात मांडून बसायचा नाही. अ, राग येऊ देऊ नका. पण कसं आहे माहिती आहे का, घरातला कोणताही विषय आहे ना, बाहेरच्यांशी जास्त चर्चा करत बसायचं नाही. कोणाकोणाला असती बघा सवय, की आपलं घरात थोडंसं तिळं एवढं जरी म्हणजे ते मन मोकळेपणाने सांगतात बाहेर, पण बाहेरची दुनिया तशी नसते ना. अ, म्हणून आहे ना, घरातला कोणताही विषय असो, भांडण तंडाचा असो किंवा पैशा पाण्याचा असो किंवा कोणती गोष्ट घ्यायची असेल, कोणता व्यवसाय करायचा असेल किंवा काहीही तुम्ही सांगा, पण ते नंतरने सांगा. व्यवसाय वगैरे करायचा असेल किंवा कोणती गोष्ट घ्यायची असेल, ते नंतर सांगू शकता. पण अगोदरच घरातला विषय बाजारात मांडून बसायचं नाही. हं? आपण दुसऱ्यांविषयी जरी काही जरी बोललं ना, तरी त्याचा वेगळाच काहीतरी परिणाम होत असतो. आता होतं कसं बघा माहिती आहे का? आता आपण घरातला आता पहिल्यांदा घरातला विषय घ्या. घरातला विषय आपण नाही का थोडंसं त्रास झालेला असतो आपल्याला, की असं वाटतं की कोणाला तरी सांगावं, मन जरा हलकं करावं आपलं, बोलावं. म्हणून तुम्ही सांगायला जाता एक, ऐकतो तो दुसरं, बोलतो तिसरं आणि तो चौथ्याला सांगतो वेगळंच वाढवून आणि तो पाचवा येऊन तुम्हाला वेगळंच सांगतो इथं. हं? मग ते कसं चर्चाने चर्चा कसं होतं, ते विषय आहे ना पूर्णपणे वेगळाच होऊन जातो. हं? आणि आपल्या घरातली चर्चा आपलं म्हणजे सगळं मग त्यांना ते बॅकग्राऊंड आपलं ते काढतच बसलेले असतात काही आपला विषय. मग ते आपल्या घरातली पूर्ण त्यांना माहिती मिळते. चांगली मिळाली तर ठीक आहे, पण ते